विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे. आपला विदेशी व्यापार काल संपला. आता आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तुम्हाला माहिती आहे की अर्थव्यवस्था जी आहे ती ही संपूर्ण अर्थव्यवस्था ही नाणे बाजार आणि भांडवल बाजार याच्याशी संबंधित असते. त्यामुळे या दोन शब्दांचा अर्थ आणि याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो हा भाग आपण आज शिकणार आहोत. आता वित्त व्यवस्था जी आहे ना, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी वित्ताची गरज असते. जसं आपण म्हणतो की बौद्धिक संपदा हवी, त्याच पद्धतीनं त्या बौद्धिक संपदेचा वापर करून अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर वित्त हे हा महत्वाचा घटक आहे. आणि वित्त जे आहे ना, तर ते पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. आपण म्हणतो वित्त म्हणजे काय? पैसा. मग पैशाचं व्यवस्थापन म्हणजे वित्तीय व्यवस्थापन असा त्याचा अर्थ होतो. आणि हे जे वित्तीय व्यवस्थापन असतं ते उद्योगधंद्यांसाठी, त्यानंतर शासनासाठी आणि व्यक्तींसाठी, तिघांसाठी महत्वाचं आहे. बघा, व्यक्ती आपण कधी कधी म्हणतो ना की एक वेळ उत्पन्न कमवणं सोपं आहे, पण उत्पन्न खर्च कसं करायचं हे आपल्याला नीट जमलं पाहिजे. ते जर जमलं नाही, म्हणजे हे वित्तीय व्यवस्थापन जर आपल्याला जमलं नाही तर खूप सारा पैसा असून सुद्धा आपल्या बहुसंख्य गरजा या अपूर्ण राहतात. कारण आपल्याला पैशाचा योग्य विनियोग, योग्य वापर करता येत नसेल तर. म्हणून पैसा कसा खर्च करायचा किंवा कमी पैशामध्ये जास्त समाधान कसं मिळवायचं हे एक तंत्र आहे, हे एक कौशल्य आहे, हे एक टेक्निक आहे. आणि हे टेक्निक आपल्याला यायला हवं. आणि म्हणून आपण बघा, अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात तर त्यांना आपोआपच हळूहळू हे टेक्निक प्राप्त होतं की जाहिरातींना फारसं भुलता कामा नये. जाहिरातींमध्ये दिलेली माहिती 100% खरी असतेच असं नाही. म्हणून जाहिराती बघून आपण खरेदी केली नाही पाहिजे, किंवा आपल्या खरेदीवर आपण आपल्या उत्पन्नाचा विचार करता नियंत्रण ठेवलं पाहिजे. आवश्यक कारणासाठीच कर्ज काढलं पाहिजे वगैरे गोष्टी आपण आपोआपच शिकत जातो. म्हणजे आपल्याला वित्तीय व्यवस्थापन काही प्रमाणात का होईना पण जमायला लागतं. म्हणजे हे जे वित्ताचं व्यवस्थापन आहे ते व्यक्तींसाठी, उद्योग संस्थांसाठी आणि सरकारसाठी या तिघांसाठी सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यावरून, कारण सरकारला तर वित्त गतिशील करणं फार गरजेचं आहे. म्हणजे पैसा पडून राहता कामा नये. त्या पैशाचा वापर चांगल्यात चांगल्या कार्यासाठी केला गेला पाहिजे. म्हणजे तो पैसा अशा पद्धतीनं खर्च झाला पाहिजे की ज्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांचं कल्याण साध्य होऊ शकेल. मुठभरांच्या हिताचा विचार न करता बहुसंख्याकांच्या कल्याणाचा, त्यांच्या हिताचा विचार सरकारने खर्च करत असताना करावा. म्हणजे हा सुद्धा काय झाला? एक वित्त व्यवस्थापनाचा भाग झाला. आता निधी गतिशील करायचा म्हणजे पैसा पडून राहता कामा नये, तर त्याचा वापर कुठे ना कुठे होत गेला पाहिजे, पण तो चांगल्या कारणांसाठी, ज्याच्यामधनं बहुसंख्याकांचं कल्याण होईल. ही अपेक्षा कल्याणकारी राज्यामध्ये, कल्याणकारी सरकारांकडनं अपेक्षित असते. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासासाठी वित्तीय व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे. आणि हे जे वित्तीय व्यवस्थापन आहे तर त्याच्यामध्ये मग ते औद्योगिक क्षेत्राचं वित्तीय व्यवस्थापन असेल, एखाद्या व्यक्तीनं आपण स्वतःच्या कुटुंबासाठी केलेलं वित्तीय व्यवस्थापन असेल, आणि सरकारचं वित्तीय व्यवस्थापन असेल. हे तीनही घटक महत्वाचे आहेत. आज आपल्याला देशाचं म्हणजे सरकार करत असलेलं जे वित्तीय व्यवस्थापन आहे त्याचा प्रामुख्याने विचार करायचा आहे. मग आता भारतातली जी वित्तीय प्रणाली आहे, राज्यघटनेनं आपल्याला जी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत तर त्या तत्वांचा आधार घेऊन भारतातली जी वित्तीय प्रणाली आहे या वित्तीय प्रणालीमध्ये 4 प्रमुख घटक समाविष्ट होतात. पहिला घटक आहे वित्तीय संस्था. त्या 4 प्रमुख घटकांमध्ये पहिला घटक आहे वित्तीय संस्था. त्यानंतर दुसरा घटक आहे वित्तीय बाजारपेठा. नंतर तिसरा घटक आहे वित्तीय साधनं.
कोणकोणत्या साधनांचा वापर त्या ठिकाणी केला जातो, प्रामुख्याने जी साधनं वापरली जातात त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, वित्तीय साधनं. आणि चौथा घटक आहे वित्तीय सेवा. वित्तीय सेवा म्हणजे वित्त व्यवहार अभ्यासायचा, देशाचा वित्त व्यवहार, सरकार करत असलेले आर्थिक व्यवहार किंवा त्याचा समाजावर पडणारा प्रभाव यांचा जेव्हा आपण विचार करतो ना, तर त्यावेळेला आपल्या भारतातल्या वित्तीय प्रणालीमध्ये आपल्याला हे 4 घटक आढळून येतील. हे जे 4 घटक आहेत, हे सगळे घटक म्हणजे वित्तीय संस्था ज्या असतात ते कुठे कार्य करत असतात, बाजारपेठांमध्ये कार्य करत असतात. हे कार्य करत असताना बाजारपेठा काय करतात, वित्तीय साधनं वापरतात. आणि ही वित्तीय साधनं वापरत असताना ते सरकारला म्हणा किंवा देशातल्या जनतेला म्हणा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवतात तर त्याला म्हणायचं वित्तीय सेवा. म्हणजे असा जर आपण विचार केला ना, तर वित्तीय बाजारपेठेच्या माध्यमातून आपल्याला देशातल्या वित्तीय संस्था, देशामध्ये वापरली जाणारी वित्तीय साधनं आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा, तर त्या वित्तीय सेवा याच्यामध्ये येणार. म्हणजे थोडक्यात काय, तर वित्तीय बाजारपेठेच्या माध्यमातून आपल्याला हे उरलेले 3 घटक जे आहेत तर त्यांची ओळख होणार आहे. मग हा जो वित्तीय बाजारपेठ आहे म्हणजे वित्तीय बाजार आहे, या वित्तीय बाजाराचे 2 प्रकार आहेत. एकाला म्हणतात नाणे बाजार आणि एकाला म्हणतात भांडवल बाजार. तुम्ही हे शब्द ऐकलेले आहेत, राईट? नाणे बाजार, भांडवल बाजार हे शब्द तुम्हाला माहित आहेत. नाणे बाजार कशाला म्हणायचं, तर जिथे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार विचारात घेतले जातात त्याला म्हणायचं नाणे बाजार. आणि जिथे 1 वर्षापेक्षा जास्त, मग ते 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, 8 वर्ष असतील, 4 वर्ष असतील, तर 1 वर्षापेक्षा जास्तीच्या कालावधीचे व्यवहार विचारात घेतले जातात त्याला म्हणायचं भांडवल बाजार. आता भारतातला जो नाणे बाजार आहे ना, तर या नाणे बाजारामध्ये जी अल्पकालीन कर्जाची साधनं आहेत किंवा अल्पकालीन आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरली जाणारी साधनं आहेत तर त्यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. मग ही अल्पकालीन साधनं कोणती आहेत, तर व्यापारी हुंडे आहेत, सरकारचे रोखे आहेत, वचनपत्र आहेत इत्यादींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे जी कमी मुदतीचे कर्ज रोखे आहेत, कमी मुदतीची वचनपत्र आहेत किंवा हुंडे आहेत. हुंड्यांची मुदत तुम्हाला माहिती आहे की जास्तीत जास्त 6 महिने किंवा 6 महिन्याची असते. म्हणून मग त्यांचा समावेश आपण कुठे करणार, नाणे बाजारामध्ये करणार आहोत. मग ही जी साधनं आहेत बघा, याच्यामध्ये आपण आधीच काय सांगितली, नाणे बाजारातली साधनं सांगितली. ही जी साधनं आहेत ना, तर या साधनांचा वापर करून सरकार काय करत असते, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला एक विशिष्ट दिशा, एक विशिष्ट वळण देण्याचा प्रयत्न करत असते. आता हे जे रोखे आहेत म्हणजे कर्ज रोखे असतील किंवा समभाग भांडवल असतील, सरकारी रोखे असतील, तर हे जे रोखे आहेत किंवा हुंडे आहेत किंवा वचनपत्र आहेत किंवा व्यापारी बिलं आहेत, तर या सगळ्या साधनांच्या माध्यमातून भारताचा जो नाणे बाजार आहे तर या नाणे बाजारामध्ये या साधनांचा वापर करून कोणकोणते घटक कार्यरत असतात, तर त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. या नाणे बाजाराचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक आहे संघटित क्षेत्र आणि दुसरं आहे असंघटित क्षेत्र. नाणे बाजारामध्ये पुन्हा ही 2 क्षेत्र आहेत. संघटित क्षेत्रामध्ये काय काय येतं, तर रिझर्व्ह बँक येते, व्यापारी बँका येतात, सहकारी बँक येते, विकास वित्तीय संस्था येतात, नंतर सवलत आणि वित्तीय गृह येतात. ही सगळी संघटित क्षेत्रामध्ये येतात. आणि असंघटित क्षेत्रामध्ये काय येतं, तर स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. आपण त्यातल्या एकेकाचा विचार करू. संघटित क्षेत्रामध्ये एक येतं रिझर्व्ह बँक, त्याला दुसरं नाव काय, मध्यवर्ती बँक.
तुम्हाला माहितीये भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणून आपण संघटित क्षेत्रामध्ये पहिला घटक दिलेला आहे रिझर्व्ह बँक. आधी आपण आता आज त्याची फक्त माहिती बघूया. काय आहे रिझर्व्ह बँक? कधी झाली याची स्थापना? तर हिल्टन यंग आयोगाच्या शिफारसीनुसार भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. त्या संबंधीचा जो कायदा होता तो 1934 मध्ये करण्यात आला. आणि म्हणजे एक कायदेशीर आधार त्या बँकेला हा कधी निर्माण करण्यात आला? 1934 मध्ये. की देशामध्ये ज्या वेगवेगळ्या बँका आहेत ना, त्या बँक व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे. हा कायदा त्या हिल्टन यंग आयोगाच्या शिफारसीनुसार त्यावेळेसच्या इंग्रज सरकारने केला. त्यानंतर 1 एप्रिल 1935 मध्ये जी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया होती त्याचं रूपांतरण आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या नावानं केलं. आणि अशा पद्धतीनं 1 एप्रिल 1935 पासून आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणपणे 1 जानेवारी 1949 ला आपण या बँकेचं सरकारने राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे ती बँक सरकारने आपल्या मालकीची केली. राष्ट्रीयकरण केलं म्हणजे त्या खाजगी बँकांचं रूपांतरण हे सरकारी बँकांमध्ये झालं. मग या पद्धतीनं भारताची मध्यवर्ती बँक स्थापन झाली. आता मध्यवर्ती बँकेची व्याख्या काय काय दिलेली आहे? तर देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेची शिखर बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. देशाची मुद्रा म्हणजे या ठिकाणी देशाचं चलन, ते चलन निर्माण करण्याचं कार्य ही बँक करणार आहे. आणि सगळ्या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जी बँक करेल त्याला म्हणायचं मध्यवर्ती बँक. दुसरी व्याख्या आहे अर्थव्यवस्थेमध्ये पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. बघा 11वी मध्ये आपण बँकेची व्याख्या शिकलो आहोत, त्याच्यामध्ये पण हा भाग दिलेला होता की पतपुरवठ्यावर नियंत्रण म्हणजे बँका जो पैसा निर्माण करतात ना त्याला म्हणतात पतपैसा. आणि हा पतपैसा कमी पण असता कामा नये आणि जास्त पण होता कामा नये. कमी झाला तर मंदी, जास्त झाला तर तेजीची अत्युच्च टोक. त्यामुळे महागाई वाढेल, पैशाचं मूल्य कमी होईल. त्यामुळे तो बॅलन्स मध्ये निर्माण करावा लागतो. म्हणून आणि हा बॅलन्स मध्ये निर्माण केला जावा म्हणून मध्यवर्ती बँक काय करते? वेळोवेळी त्यानुसार आर्थिक परिस्थितीमध्ये बदल करते. म्हणून दुसरी व्याख्या आहे पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. आता या मध्यवर्ती बँकेचे म्हणजे भारताच्या रिझर्व्ह बँकेचे काय कार्य आहे? तर त्या कार्याचा आपण आज विचार करणार आहोत. त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं कार्य आहे ते म्हणजे चलनाची निर्मिती. पहिलं कार्य केलं जातं चलनाची निर्मिती. बघा 2 रुपयांची नोट आणि त्याच्या पुढच्या सगळ्या नोटा कोण छापतं? मध्यवर्ती बँक छापते. तुम्ही बघा 1 रुपयाच्या नोटावर ते भारत सरकार छापते म्हणजे मंत्रालय, सरकारचं आर्थिक मंत्रालय छापते. त्यामुळे त्याच्यावर सचिवाची सही आहे 1 रुपयाची नोट. आणि जे 2 रुपयांपासून पुढच्या नोटा आहे ना त्याच्यावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. म्हणजे काय झालं की 2 पासूनच्या पुढच्या नोटा ज्या आहेत 5, 10, 20, 50, 100, 500, 1000, सॉरी आता 1000च्या बंद झाल्या, 2000 या सगळ्या नोटांवर आता सही कोणाची असते? तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. म्हणजे या बँका रिझर्व्ह बँकेमध्ये छापल्या जातात. या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये छापल्या जातात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार नोटा छापत असताना आपला बँक काय करते? तर किमान कमीत कमी 200 कोटी रुपयांची ठेव बँकेला ठेवावी लागते. त्यातले 115 कोटी रुपये मौल्यवान धातू म्हणजे सोन्याच्या स्वरूपात आणि राहिलेले 85 कोटी रुपये परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये मध्यवर्ती बँक ठेवते. दुसरं काम काय आहे? दुसरं कार्य काय आहे मध्यवर्ती बँकेचं? तर ते म्हणजे सरकारची बँक
मध्यवर्ती बँक ही सरकारची बँक म्हणून काम करते. मग सरकारची बँक म्हणून काम करते म्हणजे काय काय करते, तर सरकारला महत्वाचे आर्थिक सल्ले देते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सरकारचं प्रतिनिधी म्हणून काम करते. आणि सरकारची जी काही बचत असते, सरकारचे जे काही पैसे असतात, तर ते पैसे सांभाळण्याचे, सरकारच्या वतीनं कर्ज देण्याचं काम मध्यवर्ती बँक करते. म्हणजे ती सरकारची बँक, सरकारची सल्लागार, सरकारची प्रतिनिधी, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये होणारे जे आर्थिक व्यवहार असतात, म्हणजे सरकारच्या वतीनं पैसा किंवा रक्कमा स्वीकारायच्या किंवा द्यायच्या, ही सगळी कामं कोण करते, मध्यवर्ती बँक करते. सरकारला जर कर्जाची गरज असेल तर ते कर्ज उभारून देण्याचं काम पण कोण करते, तर मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. पुढचं आहे कार्य रिझर्व्ह बँकेचं, ते म्हणजे ती बँकांची बँक आहे. बँकांची बँक याचा अर्थ काय आहे, तर देशातल्या बँक व्यवसाय यांनी कोणत्या नियमानुसार चालायचं आहे, ते सगळे नियम जे आहेत तर ते निश्चित करण्याचं कार्य रिझर्व्ह बँक करते. या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेने कायदा केलेला आहे की व्यापारी बँकांकडे जो पैसा जमा होतो, त्याच्यामध्ये मागणी ठेवीच्या स्वरूपातला असेल किंवा मुदत ठेवीच्या स्वरूपातला जो पैसा जमा होतो, त्याच्या विशिष्ट टक्के निधी रोख स्वरूपामध्ये व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवायचा आहे. बघा, व्यापारी बँकांकडे जमा होणारा चालू खात्यातला पैसा आणि मुदत खात्यातला पैसा यांच्यातली विशिष्ट टक्के रक्कम ही रिझर्व्ह बँकेकडे ठेव स्वरूपात व्यापारी बँकेनं ठेवणं बंधनकारक आहे. ही किती टक्के रक्कम ठेवायची हे देशाच्या परिस्थितीनुसार रिझर्व्ह बँक ठरवणार आणि मग तेवढी रक्कम त्यांना मध्यवर्ती बँकेमध्ये म्हणजेच रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवावी लागणार. नंतरचं कार्य आहे रिझर्व्ह बँकेचं, ते म्हणजे परकीय चलनाचा सांभाळ करणे. परकीय चलन सांभाळायचं म्हणजे काय, तर आपल्या आयात आणि निर्यात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या देशांचं चलन आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे व्यवहार तोलामधून पण काही विद्यार्थी इकडे येतात, आपले तिकडे जातात, पर्यटक येतात, मदत मिळते, देणग्या दिल्या आणि घेतल्या जातात. यामधून जे काही परकीय चलन सरकारकडे असतं ते सांभाळण्याचं काम कोण करतं, तर ते सांभाळण्याचं काम मध्यवर्ती बँक करते. नंतर पतपैशाचं नियंत्रण, म्हणजे बँकांनी गरजेपेक्षा जास्त पतपैसा निर्माण करू नये याच्यासाठी मध्यवर्ती बँक पतपैशावर नियंत्रण ठेवते. त्यासाठी दोन प्रकारची साधनं वापरते. एक असतात संख्यात्मक साधनं आणि एक असतात गुणात्मक साधनं. यांचा आपण सविस्तर विचार उद्या करणार आहोत, कारण तो खूप महत्वाचा भाग आहे. त्यानंतर मध्यवर्ती बँक आकडेवारी गोळा करण्याचं काम करते. वेगवेगळ्या क्षेत्रातली आकडेवारी, शेतीच्या संदर्भातली असेल, उद्योगांच्या संदर्भातली असेल, तर अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली आकडेवारी गोळा करून ती सरकारला पुरवणं हे काम पण मध्यवर्ती बँक करते आणि त्यानुसार सरकार भविष्यकालीन आर्थिक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. नंतर विकासाभिमुख किंवा प्रोत्साहनपर कार्य सुद्धा मध्यवर्ती बँक करते. विकासाभिमुख व प्रोत्साहनपर कार्य काय काय येतं याच्यामध्ये, तर सरकार काय करते, ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा वाढवण्याचा प्रयत्न करते. ठेवीदारांना ॲश्युरन्स देते. बघा, काही बँका 1 लाखापर्यंतचा विमा उतरवतात, म्हणजे 1 लाखापर्यंतच्या ठेवी फिक्स. काही बँकांनी 5 लाखापर्यंत ॲश्युरन्स दिलेला आहे. कृषी क्षेत्राला पतपुरवठा जास्त करायची गरज असेल तर तसा सरकारला सल्ला दिला जातो. औद्योगिक पतपुरवठ्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न मध्यवर्ती बँक करते. आणि या व्यतिरिक्त मध्यवर्ती बँक निरसन केंद्र म्हणून कार्य करते. निरसन केंद्र म्हणजे काय, तर बँकांचे आपापसातले जे व्यवहार असतात त्याच्यातून जी देणी घेणी निर्माण होतात, एका बँकेमध्ये दुसऱ्या बँकेचे चेक्स येतात, ड्राफ्ट्स येतात, तर ही जी देणी घेणी असतात ना, ही देणी घेणी मिटवण्याचं कार्य किंवा पूर्ण करण्याचं कार्य जे आहे तर ते मध्यवर्ती बँक करत असते. आणि म्हणून मध्यवर्ती बँकेला ही देशाची सर्वोच्च बँक मानली जाते. मग रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची सर्वोच्च बँक आहे आणि ही महत्वाची कार्य रिझर्व्ह बँक करते. आता आपण नाणे बाजारामधला एक घटक मध्यवर्ती बँक
तर ती कोणती कार्य करते याचा विचार आज केला. उद्या आपण तिचे पतपैशावरचं नियंत्रण आहे ना, संख्यात्मक आणि गुणात्मक, त्याचा सविस्तर अभ्यास पुढच्या लेक्चरला करूया. आज आपण इथेच थांबूया.